रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आणि आपण बनवतोय सुक्की भाजी, चवळी आणि दोडका। तर मला ते दाखवतं म्हणजे दाखवायच्या आधी हे सगळं निवडता व्हिडिओ बनवायचा राहिला। तर मी आता हे शेंगा सोलून घेतलेत। हे बघा, ही अशी असती चवळी, ओल्या चवळीच्या शेंगा ह्या सोडलेल्या आहेत मी। आणि मी हा दोडका घेतलाय। तर हा दोडका बारीक चिरून घ्यायचा, याच्यामध्ये टाकायचा आणि एक अशी छान सुक्की भाजी आपण बनवतोय। गावाकडची गावरान भाजी आहे ही पद्धत, त्या पद्धतीने आपण आता हे बनवूया। आता हे दोडका बारीक असा चिरून घ्यायचा, याच्यामध्ये टाकायचा। चवळी आणि दोडका असं स्वच्छ धुवून घ्यायचं। कढईमध्ये तेल ओतले, थोडासा लसूण, गॅस मोठा करायचा, मीडियम। हे स्वच्छ धुवून घेतले असं चवळी आणि दोडका। लसूण सोनेरी कलरवर झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकतोय कोथिंबीर। आता करायचा गॅस बारीक, त्याच्यामध्ये टाकायचा कोल्हापुरी मसाला, हळद आणि मीठ। एकदम गॅस पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे। जास्त तेल गरम झालं तर गॅस तुम्ही बंदही करू शकता, फक्त फोडणी कधीही जळू द्यायची नाही। आपण ही सुक्की भाजी बनवतोय भाकरी किंवा चपाती सोबत। परतवून घ्यायचं थोडं, एक अर्धा मिनिट। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। त्याला एक बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिटं शिजू द्यायचं। ही तयार झाली आपली फक्त 7 मिनिटात दोडका आणि चवळीची भाजी। तुम्ही ही भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता। अत्यंत साधी सोपी, थोडं जे काही उरलेलं आहे ते फेकून देण्यापेक्षा अशी काहीतरी छानशी भाजी करून त्याचा उपयोग करावा, हा उद्देश। आणि रंजना की रसोई चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।